Good morning, students. Chalo, we are going to start new point related to chemical thermodynamics. याच्या अगोदर आपण एन्थाल्पीचे 2-3 पार्ट्समध्ये व्हिडिओ तयार केलेले आहेत. आता आपल्याला ॲक्च्युअल बघायचं आहे द फॅक्टर्स डिपेंड्स अपॉन चेंज इन एन्थाल्पी. आता कोणते कोणते फॅक्टर डिपेंड्स असतात. पहिला फॅक्टर आहे फिजिकल स्टेट ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट. पहिला फॅक्टर आहे फिजिकल state of reactant and product in chemical reaction. केमिकल रिॲक्शनमध्ये जे रिॲक्टंट यूज केले जातात त्या रिॲक्शनमध्ये असणाऱ्या रिॲक्टंट इवन प्रोडक्टचा आपल्याला फिजिकल स्टेट पाहायचा आहे. फॉर एक्झाम्पल बघू आपण. या ठिकाणी काय चेंज होते नेमकं ते. H2 गॅसियस प्लस हाफ ऑफ O2 गॅसियस इज कन्वर्टेड इंटू H2O गॅसियस. आणि मग या ठिकाणी चेंज इन एन्थाल्पी डेल्टा H इज इक्वल्स टू, इट इज नॉट अ परफेक्ट, -40 किलो कॅलरी अंदाजे लिहितोय फक्त. आणि याच प्रकारची आणखीन एक रिॲक्शन मी या ठिकाणी लिहितो. H2 गॅसियस प्लस हाफ ऑफ O2 गॅसियस याचं कन्वर्शन होतं H2O लिक्विडमध्ये आणि त्या ठिकाणी डेल्टा Hचा डिफरन्स आहे -60 किलो कॅलरी. आता जर विचार केला, हे दोन रिॲक्शन सारख्या आहेत. या दोनही रिॲक्शनमध्ये असणारे रिॲक्टंट सारखे आहेत, प्रोडक्ट पण सेम आहेत. पण डिफरन्स काय आहे, जो प्रोडक्ट आलेला आहे पहिल्या रिॲक्शनमधला जो प्रोडक्ट आहे त्याचा जो स्टेट आहे, म्हणून आपण म्हटलं फिजिकल स्टेट ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट इन अ केमिकल रिॲक्शन. या केमिकल रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटचा फिजिकल स्टेट सेम आहे, फक्त प्रोडक्टचा फिजिकल स्टेट. कारण जेव्हा तुम्ही गॅसियस वॉटरचं लिक्विड वॉटरमध्ये कन्वर्शन करता तर याला आपण कंडन्सेशन म्हणतो. H2O गॅसियस इज कन्वर्टेड इंटू H2O लिक्विड. या प्रोसेसला कंडन्सेशन असं म्हणतो. आणि कंडन्सेशनमध्ये सुद्धा हीट लिबरेट होते, दॅट इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. काळजीपूर्वक पहा. बघा, इथून इथं येणे म्हणजे गॅसेसचं कन्वर्शन लिक्विड होणे म्हणजेच कंडन्सेशन रिॲक्शन आहे. आणि या कंडन्सेशनमध्ये किती अमाऊंट ऑफ हीट लिबरेट झाले, -20 किलो कॅलरी हीट लिबरेट झालेली आहे. ऑल यू गॉट इट. जरा काळजीपूर्वक पहा. दॅट इज अ फॅक्टर्स डिपेंडिंग अपॉन चेंज इन एन्थाल्पी. एन्थाल्पीवरती जेव्हा एन्थाल्पी चेंज होते त्याच वेळेस केमिकल रिॲक्शनमध्ये असणारे रिॲक्टंट इवन प्रोडक्टचा स्टेट मायने ठेवतो. त्या स्टेटवरती चेंज इन एन्थाल्पीच्या व्हॅल्यू बेसिकली डिपेंड्स आहेत. हे आपल्याला या पॉईंट्समध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतरचा जो कन्सेप्ट आहे ॲलोट्रॉपिक फॉर्म्स ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट. सेकंड पॉईंट, ॲलोट्रॉपिक फॉर्म्स ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट. ॲलोट्रॉपिक फॉर्म ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट. मग आता या रिॲक्टंट आणि प्रोडक्टचे जे ॲलोट्रॉपिक फॉर्म आहेत त्याच्यामध्ये सुद्धा एन्थाल्पीमध्ये खूप सारा चेंज आपल्याला
पाहायला मिळतो. त्याचं एक्झाम्पल बघा, कार्बन ग्राफाईट, हा कार्बनचा सिम्बॉल सी, कार्बन डायमंड. It is the allotropic form of carbon combines with oxygen formation of carbon dioxide, and that is a delta H1 is equal to निगेटिव्ह, कारण ही ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे, ही कंबशन रिॲक्शन आहे. आणि कुठल्याही फॉर्ममध्ये जेव्हा ऑक्सिडेशन होतं, जेव्हा कंबशन होतं, तेव्हा हीट लिबरेट होत असते. तर सेकंड आहे कार्बन ग्राफाईट, कार्बन that is allotropic form of graphite, ऑक्सिजन अँड फॉर्मेशन ऑफ, या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड तयार होतो, डेल्टा H2 इज इक्वल टू, इट इज ऑल्सो निगेटिव्ह. पण या दोघांमधली, या ठिकाणी हा डायमंड आहे, हा ग्राफाईट आहे, तर यापासून जो काही प्रोडक्ट कार्बन डायऑक्साईड मिळतो, तर या दोघांमधली जी हीट आहे ती हीटसुद्धा म्हणजे डेल्टा H1 इज नॉट इक्वल टू डेल्टा H2, कारण या दोन केमिकल रिॲक्शनमध्ये असणारी जी एन्थाल्पी आहे ती एन्थाल्पी ही डिफरंट असणार आहे. ती एन्थाल्पी, ती चेंज इन एन्थाल्पी डिफरंट असणार आहे, कारण या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटचा स्टेट वेगळा आहे आणि या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटचा स्टेट वेगळा असल्यामुळं त्या रिॲक्शन आपल्याला डिफरंट फॉर्ममध्ये, डिफरंट फॉर्म्स ऑफ चेंज इन एन्थाल्पी आपल्याला पाहायला मिळते. ऑल यू गॉट इट? दोन मुद्दे कळले का बघा. पहिली प्रॉपर्टी होती फॅक्टर डिपेंडिंग अपॉन चेंज इन एन्थाल्पीचा पहिला फॅक्टर होता केमिकल रिॲक्शनमध्ये असणाऱ्या ज्या काही केमिकल रिॲक्शन होतात, केमिकल रिॲक्शन होत असताना जो काही एन्थाल्पी चेंज होतो इन द फॉर्म्स ऑफ एक्झोथर्मिक और इन द फॉर्म्स ऑफ एंडोथर्मिक रिॲक्शन, एंडोच्या फॉर्ममध्ये किंवा एक्झोच्या फॉर्ममध्ये ज्या काही केमिकल रिॲक्शन प्रोड्यूस होतात, ज्या काही केमिकल रिॲक्शन होतात, त्या रिॲक्शनमध्ये जर रिॲक्टंट सेम असतील आणि प्रॉडक्टच्या स्टेट डिफरंट असतील, तर त्या दोन प्रॉडक्टच्या डिफरन्समध्ये एन्थाल्पी चेंज असतेच. त्याचबरोबर रिॲक्टंटमध्ये सुद्धा रिॲक्टंट हे जर ॲलोट्रॉपिक फॉर्ममध्ये, वेगवेगळ्या ॲलोट्रॉपिक फॉर्ममध्ये असतील, तरीही एन्थाल्पीमध्ये चेंज आपल्याला पाहायला मिळतो. दीज आर द टू फॅक्टर डिपेंडिंग अपॉन चेंज इन एन्थाल्पी. देर आर टू फॅक्टर्स आणखीन आहेत, त्याच्याबद्दल आणखीन आपल्याला पाहायचं आहे. देर आर द टू फॅक्टर विच डिपेंड्स अपॉन चेंज इन एन्थाल्पी. नाव द फॅक्टर नंबर थर्ड, फॅक्टर तिसरा आहे सोल्युशन अँड विच द रिॲक्शन टेक प्लेस. तिसरा फॅक्टर आहे सोल्युशन इन विच, थर्ड फॅक्टर आहे सोल्युशन इन which a reaction takes place. Even solvent, कारण एखादी केमिकल रिॲक्शन सोल्युशन फॉर्ममध्ये असू शकते. इवन केमिकल रिॲक्शनमध्ये असणारा रिॲक्टंट हा स्वतःही एखादा सॉल्व्हंट असू शकतो. तर अशाही केमिकल रिॲक्शनमध्ये एन्थाल्पी चेंज होत असतो. त्याचबरोबर टेम्परेचर आणि प्रेशरशी रिलेटेड, त्याच्यानंतर पुढचा आहे टेम्परेचरवरती डिपेंड असते एन्थाल्पी आणि प्रेशरवरती सुद्धा चेंज इन एन्थाल्पी डिपेंड्स असते. याच्याशी रिलेटेड एक नवीन कन्सेप्ट पुढे येतो, स्टँडर्ड हीट ऑफ रिॲक्शन. स्टँडर्ड हीट ऑफ रिॲक्शन, स्टँडर्ड हीट ऑफ रिॲक्शन हा नवीन कन्सेप्ट आपल्याला पुढं पाहायला मिळतो. मग स्टँडर्ड हीट ऑफ रिॲक्शन, स्टँडर्ड म्हणजे काय, ज्याला आपण स्टँडर्ड हीट ऑफ रिॲक्शनला आपण डेल्टा H0, यालाच आपण स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज असं सुद्धा म्हणतो. मग स्टँडर्ड कंडिशन काय आहेत, तर टेम्परेचर, स्टँडर्ड कंडिशनसाठी टेम्परेचर असतं 25 डिग्री सेल्सिअस ऑलवेज, इवन दॅट इज इक्वल्स टू 298 केल्विन. त्याचबरोबर प्रेशर असतं 1 ॲटमॉस्फियर आणि कॉन्सन्ट्रेशन असतं,
कॉन्सन्ट्रेशन असतं 1 मोलार. तर या ज्या सगळ्या कंडिशन्स आहेत, या सर्व कंडिशनला आपण स्टँडर्ड हीट ऑफ रिॲक्शन किंवा स्टँडर्ड एन्थाल्पी असं म्हणतो. आणि स्टँडर्ड एन्थाल्पी असल्यामुळं त्याच्या डोक्यावर आपण 0 रिप्रेझेंट करतो. तर स्टँडर्ड एन्थाल्पी याच्याशी रिलेटेड, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फ्री or naturally occurring state, standard enthalpy of freely or naturally occurring states, तर यांच्या ज्या व्हॅल्यू आहेत स्टँडर्ड एन्थाल्पीला, जे काही सबस्टन्स, जे काही रिॲक्टंट असतील किंवा जे काही नॅचरली असतील, फ्रीली ऑकरिंग सबस्टन्सेस असतील किंवा फ्रीली ऑकरिंग ॲटमचा किंवा मॉलिक्यूलचा किंवा आयनचा जो स्टेट आहे, बेसिकली ॲटम किंवा मॉलिक्यूलचा स्टेट जर नॅचरली ऑकरिंग असेल तर त्यांची स्टँडर्ड एन्थाल्पी ही 0 असते. फॉर एक्झाम्पल, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ Cl2 इज इक्वल टू 0. त्याचबरोबर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ N2 इज इक्वल टू 0. त्याचबरोबर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ O2 इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर जे काही तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ H2 आला का नाही, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ H2 इज इक्वल टू 0. सो दीज आर द जे कुठले नॅचरली ऑकरिंग सबस्टन्सेस आहेत, तर त्या नॅचरली ऑकरिंग सबस्टन्सचा स्टँडर्ड एन्थाल्पी हा ऑलवेज 0 असतो. ऑल क्लिअर? तर दीज आर द फॅक्टर इट इज रिलेटेड टू. फॅक्टर नंबर फर्स्ट होता फिजिकल स्टेट ऑफ रिॲक्टंट और प्रॉडक्ट. रिॲक्शनमध्ये असणाऱ्या रिॲक्टंटचा फिजिकल स्टेट, मग तो सॉलिड असू शकतो, तो लिक्विड असू शकतो किंवा तो गॅसेस असू शकतो. तर हे फिजिकल स्टेटवरती रिॲक्शन म्हणजे एन्थाल्पी, चेंज इन एन्थाल्पी डिपेंड्स असतो. त्याचबरोबर रिॲक्शनमध्ये ज्या रिॲक्शन कॅरी आऊट होतात त्या केमिकल रिॲक्शनमध्ये जो ॲलोट्रॉपिक फॉर्म ऑफ रिॲक्टंट असेल तर त्यावेळेसुद्धा एन्थाल्पी चेंज होत असतो. थर्ड पॉईंट आपल्याकडे आता सध्या आहे बोर्डवरती. तर एखादी केमिकल रिॲक्शनमध्ये सोल्युशन आहे किंवा एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट स्वतः सोल्युशन आहे किंवा रिॲक्टंट हा सॉल्व्हंट आहे, त्याही वेळेस एन्थाल्पी चेंज होते. त्याचबरोबर डिफरंट टेम्परेचरला, इवन डिफरंट प्रेशरला सुद्धा एन्थाल्पी चेंज होते. मग डिफरंट टेम्परेचर आणि डिफरंट प्रेशर, त्याचबरोबर एक स्टँडर्ड कंडिशन येते, त्याला पण स्टँडर्ड हीट ऑफ रिॲक्शन, इवन स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन असंही म्हणतो. स्टँडर्ड हीट ऑफ रिॲक्शनलाच स्टँडर्ड हीटच्या ऐवजी एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन असं सुद्धा म्हणू शकतो. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन असंही म्हणू शकतो. मग आता स्टँडर्ड हीट ऑफ रिॲक्शन इव्हन स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन याला आपण डेल्टा एचच्या डोक्यावर छोटासा 0 ठेवायचा. मग स्टँडर्ड कंडिशन काय आहेत, आपण ऑलरेडी इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये स्टँडर्ड कंडिशन काय आहेत या शिकलेलो आहोत. स्टँडर्ड म्हणजे ज्याचं टेम्परेचर स्टँडर्ड असतं. स्टँडर्ड टेम्परेचर म्हणजे 298 केल्विन किंवा 25 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर स्टँडर्ड मेन्शन केलं गेलेलं आहे. स्टँडर्ड प्रेशर हे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं, त्याला आपण रिप्रेझेंट करतो 1 ATM. त्याचबरोबर जी रिॲक्शन होते त्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन पर्टिक्युलर असतं, पण इन थर्मोडायनॅमिक प्रोसेस जी रिॲक्शन होणारी आहे त्या ठिकाणी रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, इवन प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशनसुद्धा 1 मोलार असतं. अशा सर्व कंडिशनवरती एन्थाल्पी चेंज होत असते. चला, त्याचबरोबर काही स्टँडर्ड एन्थाल्पी म्हणजे नॅचरली ऑकरिंग, निसर्गात जे सबस्टन्स आपल्याला मिळालेले आहेत, नॅचरली मिळालेले आहेत, तर त्यांच्या
स्टँडर्ड एन्थाल्पी 0 असतात. स्टँडर्ड एन्थाल्पी जसं की Cl हा Cl फॉर्ममध्ये मिळत नाही, तर तो Cl2 या फॉर्ममध्ये मिळतो. स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज ऑफ Cl2 ही 0 आहे, कारण नॅचरली ऑकरिंग आहे. नायट्रोजन नॅचरली ऑकरिंग आहे, ऑक्सिजन नॅचरली ऑकरिंग आहे, हायड्रोजन नॅचरली ऑकरिंग आहे. हे सगळे नॅचरली ऑकरिंग सबस्टन्सेस आहेत. त्याच्यामुळं त्यांचा स्टँडर्ड एन्थाल्पी हा 0 असतो. गॉट इट? त्यांचा स्टँडर्ड एन्थाल्पी हा 0 असतो. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट पॉईंट, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. आता फॉर्मेशन म्हणल्यानंतर एखाद्या सबस्टन्स कसा तयार होतो त्यासाठी आपल्याला बघायचं आहे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. काय बघायचं त्याच्यासाठी आपल्याला? एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. नेक्स्ट हेडिंग इज एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, आणि याला आपण डेल्टा एच एफ असं रिप्रेझेंट करतो. डेल्टा एच म्हणजे चेंज इन एन्थाल्पी, आणि त्या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचं आहे फॉर्मेशन. आता एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे काय नेमकं? एखादी केमिकल रिॲक्शन होते, रिॲक्शन होत असताना एखादा कंपाऊंड तयार होतो. फॉर एक्झाम्पल आपण असा विचार करू, H2O तयार झाला, दॅट इज अ फॉर्मेशन. H2O तयार झाला, तो आहे गॅसियस स्टेटमध्ये, हाच फॉर्म झाला. पण हा फॉर्म होण्या अगोदर हा कोणत्या कोणत्या कन्स्टिट्युएंटपासून तयार झाला, तर ते कन्स्टिट्युएंट कोणते? H2 गॅसियस प्लस हाफ ऑफ O2 गॅसियस. तर या दोन कन्स्टिट्युएंटपासून हा कंपाऊंड तयार झालेला आहे. आणि त्यावेळेस आपल्याला काय होते माहिती का? त्यावेळेस एन्थाल्पी चेंज होते. तर त्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो? एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. मग याची मी डेफिनेशन लिहितो. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, अमाऊंट ऑफ हीट इज ॲब्सॉर्ब ऑर रिलीज. अमाऊंट ऑफ heat is absorbed or release when 1 mole of compound when 1 mole of compound formed by 1 mole of compound is formed by 1 mole of, बघा, amount of heat is liberated absorbed or liberated when 1 mole of compound is formed by its constituent element, constituent 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 element. इसका आधा इधर लिखा है, constituent element in their free natural state, आता फ्री नॅचरल स्टेट मेन्शन केलंच पाहिजे असंही काही कंपल्सरी नाही. बेसिकली अमाऊंट ऑफ हीट इज ॲब्सॉर्ब ऑर रिवॉल्ड वेन 1 मोल ऑफ कंपाऊंड इज ऑप्टेन फ्रॉम देअर कन्स्टिट्युएंट एलिमेंट, अशी सुद्धा तुम्ही डेफिनेशन मांडू शकता. ऑर अमाऊंट ऑफ heat is absorbed or released when 1 mole of compound is obtained from
their constituent एलिमेंट्स. तर ही डेफिनेशनसुद्धा तुम्ही यासाठी यूज करू शकता. हा जो कंपाऊंड आहे, हा कंपाऊंड कसा तयार झाला, हा जो कंपाऊंड आहे तो कसा तयार झाला, काळजीपूर्वक पहा की एखादा कंपाऊंड तयार, एक मोल, याचा कोइफिशियंट किती आहे, एक मोल. एक मोल कंपाऊंड आपल्याला तयार करायचं आहे. एक मोल कंपाऊंड तयार करण्यासाठी जे जे कुठले कन्स्टिट्युएंट एलिमेंट्स लागतात, एक मोल कंपाऊंड तयार करण्यासाठी जे जे कुठले कन्स्टिट्युएंट एलिमेंट्स लागतात, तर त्या कन्स्टिट्युएंट एलिमेंटपासून जो कंपाऊंड तयार होतो, तो तयार होत असताना काही अमाऊंट ऑफ हीट रिलीज होते किंवा काही अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब केली जाते. पण बेसिकली आपल्याला एक मोलसाठी विचारला गेलेला आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. परत एक वेळ सांगतो, ही रिॲक्शन आपल्याला फक्त एक मोल कंपाऊंडसाठी या ठिकाणी दिलेला आहे. एक मोल कंपाऊंडसाठी आपल्याला मेन्शन करायचे आहे. एक मोलपेक्षा जास्त नाही. एक मोलसाठी जरी आपल्याला खूप साऱ्या मोलसाठी जरी चेंज इन एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन दिला असेल, तर आपला एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन हा जो कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्ट फक्त एक मोलसाठी मेन्शन केला जातो. मग या केमिकल रिॲक्शनमध्ये, आता वरती जी केमिकल रिॲक्शन दिलेली आहे, या केमिकल रिॲक्शनसाठी डेल्टा एच, सॉरी फॉर दॅट वन, थोडंसं आपण होल्ड करूयात, 2 मिनिटानंतर आपण परत पोहोचू. चलो, वी आर गोइंग टू स्टार्ट. तर हे जे कन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आहेत, तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन डेल्टा एच फॉर द रिॲक्शन इज इक्वल टू डेल्टा एच एफ ऑफ H2O असं आपण म्हणू शकतो. कारण आता जर आपण काळजीपूर्वक पाहिलं, तर एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू, किंवा एन्थाल्पी चेंज इज इक्वल्स टू एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट मायनस एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट, असा आपण कन्सेप्ट मांडलेला आहे. मग जर काळजीपूर्वक पाहिला, याला जर आपण एन्थाल्पी ऑफ रिॲक्शनसाठी कन्वर्ट केलं, एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू, या केमिकल रिॲक्शनमध्ये एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट किती आहे, एक मोल. एक मोल म्हणजे या ठिकाणी आपण चेंज इन एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ H2O मायनस, कारण प्रॉडक्ट आहे हा, चेंज इन एन्थाल्पी म्हणजे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट मायनस, या ठिकाणी काय येईल, चेंज इन एन्थाल्पी ऑफ H2 प्लस चेंज इन एन्थाल्पी ऑफ O2. आता that is a naturally occurring, it is also naturally occurring. Change in enthalpy of reaction is equal to change in enthalpy of formation of H2O. कारण इथं मायनस हा 0 प्लस हा 0, because these are the naturally occurring substances. Therefore enthalpy of reaction is equal to enthalpy of formation of H2O. हे ऑलवेज असतंच, इट इज ऑलवेज देअर. तर अशा प्रकारचं फॉर्मेशन चेंज इन एन्थाल्पीमध्ये होतं. म्हणजे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ H2O, दॅट इज ऑलवेज. तर दीज आर द change in enthalpy and it is related to the formation of a product. In this reaction we are carried out, या केमिकल रिॲक्शनमध्ये तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं असेल, तर या ठिकाणचं टेम्परेचर काय आहे, टेम्परेचर स्टँडर्ड आहे, प्रेशर पण स्टँडर्ड आहे. टेम्परेचर आणि प्रेशर जर स्टँडर्ड असेल, तर त्या स्टँडर्ड कंडिशनला आत्ताच काही मिनटापूर्वी, these are the hydrogen is a naturally occurring, oxygen is a naturally occurring at the standard condition. at standard condition म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही याला स्टँडर्ड म्हटलात, at the standard condition, standard enthalpy of reaction, standard enthalpy of reaction, standard enthalpy of product, standard enthalpy of reactant, या जर तुम्ही स्टँडर्ड कंडिशन मेन्शन केलात, तर स्टँडर्ड कंडिशनला नॅचरली ऑकरिंग किंवा फ्रीली ऑकर्ड सबस्टन्स, इट्स व्हॅल्यू इज 0,
its value is also 0. Therefore, standard enthalpy of reaction is equal to standard enthalpy of formation of water molecule. असं आपल्याला मेन्शन करता येतं. त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड एक छोटासा आणखीन एक आपण प्रॅक्टिकली रिॲक्शन बघू आणि मग आपण या ठिकाणी थांबूयात. मग नेक्स्ट पॉईंट घेऊन पुढच्या कन्सेप्टकडे आपण जाऊयात. एक एक्झाम्पल पाहू या कन्सेप्टशी रिलेटेड. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ याचं एक एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल कार्बन सॉलिड एक्झाम्पल आहे. कार्बन सॉलिड प्लस ऑक्सिजन गॅसियस कन्वर्टेड इनटू कार्बन डायऑक्साईड. हा गॅसियसमध्ये आहे, हा पण गॅसियस, हा सॉलिड. आणि या ठिकाणी दिलं आहे डेल्टा एच इज इक्वल टू -400 किलो जूल. आता या ठिकाणी आपल्याला तसं होतंय का ते पाहायचं आहे. म्हणजे तुमच्याकडं सध्या दिलेलं आहे डेल्टा एच एफ इज इक्वल टू -400 किलो जूल. मग आपल्याकडे फॉर्म्युला काय, एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट मायनस एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट. ही ॲक्च्युअल केमिकल रिॲक्शन आहे. आणि मग या केमिकल रिॲक्शनमध्ये प्रॉडक्ट कोण आहे, मग डेल्टा एच रिॲक्शन इज इक्वल टू स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ प्रॉडक्ट फॉर्मेशन. आता याच्याऐवजी प्रॉडक्ट कोण आहे ते लिहायचं आहे, मायनस स्टँडर्ड किंवा एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट. या रिॲक्टंटच्या किंवा प्रोडक्टच्या एन्थाल्पी आपल्याला मांडायचं आहे. जर स्टँडर्ड दिलं असेल तर स्टँडर्ड वापरा, नाही दिलं समजा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट, स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट. मग आता या ठिकाणी स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट, म्हणजेच त्याला आपण स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कोण, CO2 मायनस. आता रिॲक्टंटमध्ये कोण कोण येतं, या ठिकाणी एन्थाल्पी ऑफ स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कार्बन प्लस स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कोण, ऑक्सिजन. आता हे नॅचरली ऑकरिंग आहे, हा पण नॅचरली ऑकरिंग आहे. सो देअरफॉर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड मायनस कार्बनची व्हॅल्यू 0, ऑक्सिजनची व्हॅल्यू 0. देअरफॉर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल्स टू स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. इकडं तर 0 झालं, म्हणजे मग आता याची जी व्हॅल्यू आहे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कार्बन डायऑक्साईडची व्हॅल्यू आहे -400 किलो जूल. तर याला आपण असं म्हणता येऊ शकतं, CO2, याला आपल्याला असं म्हणता येऊ शकतं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन इज इक्वल टू एन्थाल्पी ऑफ कंपाऊंड. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन इज इक्वल टू एन्थाल्पी ऑफ कंपाऊंड. एन्थाल्पी ऑफ कंपाऊंड. तर जे काही एखादी कंपाऊंड तयार होतो तो जो काही फॉर्मेशनसाठी लागणारी एनर्जी आहे त्याच्या फ्री स्टेटमध्ये असेल तर एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन इज इक्वल टू एन्थाल्पी ऑफ कंपाऊंड तयार होत असतो. आणखीन त्याचे काही एक्झाम्पल आणि मग आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे. तोपर्यंत आपण याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू, थँक्स अ लॉट.